या झोपडीत किती बरं वाटतं नाही. मनावर कुठला ताण नाही की काही नाही. खरंच दामूच्या रूपानं पाठचा भाऊच मिळाला मला. नात्यापेक्षा प्रिय, संबंधापेक्षा जास्त. त्यामुळे हळूहळू का होईना पण माझ्यावरची संकट दूर व्हायला लागली एवढं मात्र खरं. आता थोड्याच दिवसात केतन भाऊजीला नोकरी लागली आणि गुड्डूचे पप्पाही सुटून येतील. मग मात्र माझ्या दामू दादाला मी कुठेही जाऊ देणार नाही. मी त्याला माझ्याजवळ ठेवून घेऊन. मी काय एकटी बडबडत बसले. चला बाई, काम पडले, काम करा. तुम्ही दूर हो, माझ्या जवळ येऊ नको. का रागवलत माझ्या? का रागवलं? अरे हा प्रश्न तर माझा असायला पाहिजे. का रागवलात म्हणते? अहो काय झालं? काय झालं? खरंच खरंच शारदा, हे जग किती स्वार्थी असतं ना ते तू दाखवून दिलंस. चला, माणसाजवळ पैसा असतो ना तेव्हा ती व्यक्ती सगळ्यांसाठी प्रिय असते. आणि जेव्हा तो संकटात असतो ना तेव्हा सगळे जण त्याच्यापासून दूर जातात. कशाबद्दल बोलताय तुम्ही? कशाबद्दल एवढी भोळी बनतेस? तुझ्याबद्दल आणि त्या केतन बद्दल, त्या संबंधाबद्दल बोलतोय. केतन भाऊजी ना, केतन भाऊजी ट्रेनिंगला गेले. भाऊजी? अरे भाऊजी म्हणताना लाज नाही वाटत तुला? लाज? भलतच काय बोलतो? त्यात लाज काय वाटायची? भलतच काय बोलतो? काय भलतच बोलतोय? सगळं काही माहिती मला. सगळं काही माहितीये. सगळं काही माहिती? हो, तुम्ही असं का बोलता? तुम्हाला माहिती तुम्ही इथे गेल्यानंतर आम्ही किती दुःखात दिवस काढले. तू दुःखात दिवस काढले? अरे दुःखात दिवस काढले की तुझ्या आणि त्या केतनच्या प्रणय सुखात दिवस काढले का? केतनचं नाव घेतल्याबरोबर चीड आली नाही? आणि जेव्हा त्याच्यासोबत संबंध ठेवले तेव्हा काय आनंद वाटत होता? हो, तो भाऊ आहे. हो, माझा भाऊ. तुझ्यासाठी असेल तो भाऊ, पण माझ्यासाठी वैरी आहे. वैरी. सख्खा भाऊ माझा पक्का वैरी आहे तो. अरे आणखी किती अंत बघशील रे माझा? अरे आज ना उद्या आपल्या घरात उजेड येईल म्हणून वाट बघत होती, पण प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यात आणला ती अमावास्येची रात्र बनवूनच. हे असं रडल्या पडल्या ना सत्य लपत नसतं. जे आहे ना ते सगळं समोर आहे. कळलं का? तुझं काय चुकलं म्हणा, बरोबर आहे, पण काय कमी केलं होतं का मी तुला? काय कमी केलं होतं? सगळं काही आयुष्य आराम तुझ्या पदराशी होतं. सगळं काही दिलं तुला, अगदी प्रामाणिकपणे वागत होतो तुझ्याशी, पण तू का वागलीस? अरे हो, तुझं तरी काय चुकलं म्हणा. तुझंही बरोबरच. कारण मी साला शेवटी चोर ना. सरकारी तिजोरीत अफरातफर करणारा चोर, पैसे चोरणारा लफंगा ना मी. बरोबर नाही. लोक जरी समजत असले ना तरी माझा विश्वास आहे तुमच्यावर. मला माहिती आहे की माझा पती तसा नाही म्हणून. आता कुठे राहिला तुझा पती? आता कुठे मी तुझा पती? आता तो आहे तुझा नवरा. कोण तो? आपला तो दामू दूधवाला. हो, तो दूधवाला दामू भाऊ आहे माझा. बंद कर. अरे कुठले नातं जोडायला भावाचं नातं जोडावंच लागतं का? परमेश्वरा, अरे आणखी किती परीक्षा बघशील रे माझी? अरे काय वाईट केलं मी म्हणून माझा असा अर्थ बघतोय या एकाच आशेवर जगत आले मी, पण माझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस आणला ती अमावस्येची रात्र बनवून. साहेब काय बोलता तुम्ही? बोलायला काही मर्यादा असतात. अरे हो, तू आलास का? बरं झालं. चुकलंच माझं. मला हिला बोलायचा काही अधिकार नाहीये, कारण आता किती झालं तरी शेवटी ती तुझी बायको आहे ना. साहेब
काय बोलता बोलण्याच्या लायकीचं काय तुम्ही ठेवलंच नाही तुम्ही काय ठेवायचं अरे दिसतच आहे ना तू इथं आहेस ही इथं हे घर तुझं मग याच्यावरून आणखी काय सिद्ध व्हायचं बाकी राहिलं बरोबर आहे तुमचं बरोबर आहे तुमचं शारदा वाटलं नव्हतं तुम्ही जरा शांत मी सगळं समजून काही समजून सांगू नको आणि काय समजून सांगणार आहेस तू काही समजून सांगू नको मला अरे तुझे कारनामे सगळे काही कळलेत मला वाटलं नव्हतं शारदा तू अशी निघशील म्हणून अगं मी तर तुला माझी लक्ष्मी समजत होतो म्हणतात ना सागरात पोहणाऱ्या माणसाने गोड्या पाण्याची अभिलाषा तरी का बाळगावी पण सावित्रीला नेहमी सागराची सोड असते त्यात कोणी कितीही कृत्रिमपणे साखर मिसळण्याचा प्रयत्न केला तरी त्याची चव कधी बदलत नसते दादा तू कुठे निघालास एक सोडून जातोय हे तर तुझं आहे या घरातील प्रत्येक वस्तू तुझी आहे नाही तू कशाला जातोयस अरे मी जातो ना तुझ्या दोघांच्या राजा राणीच्या संसारात मी राहून काय करू साहेब हो साहेब जाताना तरी असं नका बोलू साहेब मला बहीण नव्हती म्हणून हिला मी पाठची बहीण मानली तिला आधार दिला तिचं रक्षण करण्यासाठी या घरात आणलं साहेब तुम्हाला ज्या वेळेस सत्य कळेल ना तेव्हा तुम्ही या तेव्हा मी नक्की येईल पण तुम्हाला उगीच त्रास म्हणून मी नाही राहू शकत का ताई मी जातोय घर या घरातील प्रत्येक वस्तू तुझी इकडे तू हे घर सोडून नाही जायचंस तू नाही जायचंस तुला या घरामध्ये राहायचंय अगं या चिमुरड्या पाखराला घेऊन कुठं जाणार आहेस ग तू कुठं जाणार आहेस त्यापेक्षा तू राहा इथे मी जातो हे घर सोडून काही माझ्या हातून चुकलं असेल माझ्या ताईवर तुम्ही असा आळ घेता पण माझी ताई पवित्र आहे हो साहेब मला एकदा क्षमा करा पाया क्षमेच्या लायक तरी आहे का तू जो माणूस चुकीचं करतो तो काय क्षमा मागणार तुला असा त्रास व्हायला नको